नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. धक्कादायक बातमी आहे. ठाकरे सेनेचे खासदार, ठाकरे सेनेची धडाडती तोफ संजय राऊत यांच्याबद्दल धक्कादायक बातमी आहे. गेल्या दिवाळीपासून संजय राऊत मीडिया पुढे येत नव्हते. प्रकृती ठीक नाही अशी बातमी आली होती. पण म्हणून त्यांना नेमकं काय झालं ते कोणालाही समजू शकलं नव्हतं. पण आता त्यातलं कारण बाहेर आलं आहे. स्वतः संजय राऊत यांनीच आपलं कारण उघड केलं आहे की मी का नव्हतो, मला कुठला आजार झाला होता. स्वतः संजय राऊतांनी मीडिया पुढे बोलताना ते सांगून टाकलं. संजय राऊत म्हणतात मला कर्करोगाचं निदान झालं होतं. कर्करोग म्हणजे कॅन्सर. म्हणजे स्वतः संजय राऊत यांनी म्हणजे प्रथमच हा खुलासा केला आहे त्यांना स्वतःहून की होय मला कॅन्सर झालं होतं. संजय राऊत म्हणतात की दिवाळीच्या 4 दिवस आधी अचानक हे निदान झालं. माझे दौरे सुरू असतात, प्रवास सुरू असतो, रात्री उशिरा झोपणं असते, त्यामुळे मला त्रास झाला असं मला वाटलं होतं. त्यामुळे मी दुर्लक्ष केलं. पण माझ्या भावाने म्हणजे भाऊ म्हणजे सुनील राऊत हेही आमदार आहेत ठाकरे सेनेचे. तर सुनील राऊत यांनी संजय राऊतांचं रक्त ब्लड तपासायला दिलं. तेव्हा हे लक्षात आलं, तेव्हा हे निदान झालं की गडबड आहे, पोटात कॅन्सर आहे. म्हणजे संजय राऊतांच्या पोटात कॅन्सर आहे हे त्यावेळेला लक्षात आलं. भावाने ब्लड चेकिंगला दिलं, त्या चेकमध्ये हे लक्षात आलं पोटात कॅन्सर आहे. आता कॅन्सर म्हटलं की कोणताही माणूस हादरतो, डगमगतो. आता झालं संपलं सर्व, आता काय म्हणजे आता काय खरं नाही. समोरचं आयुष्य अंधारात जाऊ, त्याला अंधार दिसतो त्याला की पुढं काय जायचं आहे एक दिवस. आता माणूस नैराश्यात जातो, फ्रस्ट्रेशनमध्ये जातो. परंतु ते संजय राऊत आहेत. संजय राऊत म्हणतात की हे निदान झालं की मला कॅन्सर आहे, हे निदान झालं तेव्हा मी हसलो, म्हटलं ठीक आहे. पण कुटुंबाने ते गंभीरपणे घेतलं, घरच्या लोकांनी. त्यांनी म्हटलं की बाबा लगेच चला आता उद्याच ॲडमिट व्हायचं आहे आपल्याला. संजय राऊत म्हणतात की ऐन दिवाळीत मी किमोथेरपी घेतली, रेडिएशन घेतलं म्हणजे लाईट घेतला, आणि ते उपचार जे असतात फार यातनादायी असतात. म्हणजे संजय राऊत म्हणतात की आजारापेक्षा उपाय जे आहेत ते फार भयंकर आहेत. 1.5 महिना संजय राऊत म्हणतात 1.5 महिना बंदिस्त होतो. घरात नसेल तर दवाखान्यात. खूप त्रास असतो असं संजय राऊत म्हणतात. ते म्हणतात मला तर पाणीसुद्धा पिता येत नव्हतं. पाणीसुद्धा मी पिऊ शकत नव्हतो, अशी परिस्थिती होती माझी. आता मी यातून बाहेर पडण्याचा मार्ग प्रयत्न करतोय, मी यातून बाहेर येण्याचा मार्ग प्रयत्न करतोय असं संजय राऊत म्हणतात. काही म्हणा की संजय राऊताबद्दल अनेकांची अनेक मतं आहेत. परंतु ज्या पद्धतीने संजय राऊतांनी आपल्या कॅन्सरसारख्या आजाराला हसत खेळत झेललं,
त्याच्याशी दोन हात ते करतायत. त्यावरून संजय राऊत यांचं एक वेगळंच दर्शन महाराष्ट्राला झालं आहे. एवढं मात्र तुम्ही कबूल कराल. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.